हॅलो फ्रेंड्स, तर ना अगदी बाहेरच्यासारखे नूडल्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे कसे बनवायचे. तर चला, तर एका पातेल्यामध्ये ना मी पाणी घेतलं आहे आणि त्यानंतर हे हक्का नूडल्स एक पॅकेट आहे. तर हे पूर्ण आपल्याला टाकायचं आहे. पाणी बॉईल होत आलं की आपल्याला ते मी असं दोन डिवाइड करून टाकलं, ते मधून तोडलं आणि मग टाकलं, कारण की ते खाताना पण बरं पडतं. तर आता बघा, उकळी आल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. आता हे हाताने असे तुटतील, म्हणजे जास्त पण मऊ नाही शिजवायचे आहे, जरासे कडक ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये काढायचे आहे आणि पटकन थंड पाणी त्याच्यावरून टाकायचं आहे. मी नळाखाली ठेवलं तर थोडा वेळ, आणि त्यानंतर आपल्याला वरून तेल टाकायचं आहे 1 चम्मच. त्यामुळे कसे आपले नूडल्स सुटसुटीत होणार आहेत. त्यानंतर जे तुमच्याकडे भाज्या असतील घरात अवेलेबल, त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. इथे मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा उभा चिरून. तर त्यानंतर तेल गरम करून त्या तेलामध्ये हलकासा फ्राय करायचा आहे, म्हणजे असं लालसर होऊ नाही द्यायचा, सफेदच राहायला पाहिजे. त्यानंतर हे टाकलेले आहेत मी गाजर माझ्या घरात होते म्हणून मी घेतले. त्यानंतर शिमला मिरची सुद्धा होती माझ्याकडे म्हणून ती सुद्धा मी टाकलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर फक्त कोबी आणि कांदा टाकला तरी सुद्धा चालेल, आणि शिमला मिरची. आणि त्यानंतर बघा, माझ्याकडे वाटाणे सुद्धा होते म्हणून मी आज वाटाणे सुद्धा नूडल्समध्ये टाकलेले आहे. त्यानंतर हे असं हलकंसं फ्राय करायचं आहे. हे सर्व टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे कोबी. तर मी ह्या भाज्या थोड्या थोड्याच घेतलेल्या आहे, कारण मुलांना भाज्या जास्त आवडत नाही. त्यानंतर हा हक्का नूडल्स मसाला आहे, शेजवान फ्राईड राईस, तो सुद्धा मी चवीनुसार टाकलेला आहे, 2 चम्मच टाकलेला आहे. मुलांना जास्त तिखट चालत नाही, त्यामुळे थोडा कमीच टाकलेला आहे. त्यानंतर हे आहे शेजवान चटणी, तर 1 ते 2 चम्मच टाकायची आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या तिखट जशी मुलं खातात तसं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला हे वरून हक्का नूडल्स घालायचे आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व, म्हणजे त्या पूर्ण नूडल्सला मसाला लागला पाहिजे. तर मला असं वाटत होतं की ह्यात मसाला कमी पडला, म्हणून मी पुन्हा थोडासा मसाला वरून टाकलेला आहे. वरून जर मसाला तुम्ही टाकला तरी चालतो. आणि मग छान असं परतून घ्यायचं आहे. तर मी उलटण्याच्या सहाय्यानेच परतलेलं आहे. जर तुम्ही जास्त गाळ शिजवलत ना तर ते पूर्णच असं चिकदा होऊन जाईल. तर आपल्याला हे नूडल्स ना थोडेसे कडकसर ठेवायचे आहे. आणि बघा, आपले नूडल्स तयार झालेले आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता आमची चिऊ सांगणार आहे तुम्हाला नूडल्स कसे बनले आहेत ते. तर चला, आता खाण्याच्या तयारीमध्ये आहे. तर आता बघा, अच्छा, तर मस्त झालेले आहेत नूडल्स. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.